एका गावात साने गुरुजी नावाचे एक शिक्षक राहत होते. ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच शिकवत नसत, तर जीवनाचे मोलाचे धडे देखील शिकवत. साने गुरुजींच्या शिक्षणाने अनेक विद्यार्थी उत्तम व्यक्ती बनले होते. एका वर्षी त्यांच्या शाळेत एक मुलगी आली, ज्याचे नाव मीनाक्षी होते. मीनाक्षी फारच गरीब कुटुंबातून आलेली होती. तिच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणासाठी तिला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता, पण तिच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तिने हे साने गुरुजींना सांगितले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. साने गुरुजींनी ठरवले की मीनाक्षीला शिक्षणासाठी मदत करायची. त्यांनी स्वतःच्या खिशातून तिची फी भरली आणि तिच्या शैक्षणिक गरजांची काळजी घेतली. मीनाक्षी खूप मेहनती होती आणि तिने शिक्षणात उत्तम प्रगती केली. एके दिवशी मीनाक्षीच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली. ते आजारी पडले आणि काम करण्यास असमर्थ झाले. कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी वाईट झाली. मीनाक्षीने शिक्षण सोडून घरी काम करण्याचा विचार केला, परंतु साने गुरुजींनी तिला धीर दिला आणि तिच्या आई-वडिलांना समजावून सांगितले की शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आणि ते तिला शिक्षण पूर्ण करण्यास मदत करतील. साने गुरुजींनी गावातील लोकांना एकत्र केले आणि मीनाक्षीच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत गोळा केली. सगळ्यांच्या सहकार्याने मीनाक्षीने आपले शिक्षण पूर्ण केले. ती उच्च शिक्षित बनली आणि शहरात एक चांगल्या नोकरीसाठी निवडली गेली. काही वर्षांनी मीनाक्षी गावात परतली आणि तिने शाळेला भेट दिली. तिने साने गुरुजींना भेटले आणि त्यांच्या पायाशी नम्रतेने वाकून कृतज्ञता व्यक्त केली. साने गुरुजींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्यांनी मीनाक्षीला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, "मुली, तू शिकून मोठी झालीस. हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. ही गोष्ट सांगते की शिक्षणाचे महत्त्व किती आहे आणि एक शिक्षक किती प्रेरणादायक असू शकतो." साने गुरुजींनी मीनाक्षीला दिलेली मदत आणि तिच्या शिक्षणात दाखवलेला विश्वास तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. साने गुरुजींनी दिलेली शिकवण आणि मीनाक्षीने घेतलेली प्रेरणा, दोघांचीही कथा इतरांसाठी एक प्रेरणादायक उदाहरण बनली. मीनाक्षीने शहरात जाऊन चांगली नोकरी सुरू केली. तिने आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी मदत केली आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनात सुधारणा केली. तिच्या यशाची बातमी लवकरच गावात पसरली आणि साने गुरुजींच्या मनात अभिमानाची भावना वाढली. मीनाक्षीने आपल्या यशाचं क्रेडिट फक्त स्वतःकडे न ठेवता ती नेहमीच साने गुरुजींची स्तुती करत असे. एके दिवशी तिने ठरवले की गावात एक शैक्षणिक संस्था स्थापन करावी, जिथे गरीब आणि दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळेल. तिने आपल्या जमवलेल्या पैशातून आणि इतरांकडून मिळालेल्या मदतीने साने गुरुजी शैक्षणिक संस्था सुरू केली. या संस्थेत साने गुरुजींच्या शिकवणीवर आधारित शिक्षण दिले जात असे. गरीब आणि दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, मोफत पुस्तके, कपडे आणि जेवण दिले जाऊ लागले. संस्थेची नाव गावाबाहेरही पोहोचली आणि दूरदूरून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येऊ लागले. साने गुरुजींना मीनाक्षीचा हा उपक्रम बघून खूप आनंद झाला. ते म्हणाले, "मुली, तू फक्त शिकली नाहीस, तर शिकवण्याचे मोलही जाणलेस. माझ्या शिकवणीचा खरा अर्थ तू समजलीस." मीनाक्षीने संस्थेचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळले. ती स्वतः विद्यार्थ्यांना शिकवत असे आणि त्यांना जीवनाचे धडे देत असे. तिच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी उच्च पदावर जाऊन स्थायिक झाले आणि त्यांनीही मीनाक्षीप्रमाणेच समाजसेवा करण्याचे ठरवले. काही वर्षांनी साने गुरुजींनी वयोमानानुसार शिक्षणातून निवृत्ती घेतली. त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी गावातील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या सन्मानार्थ एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. मीनाक्षीने या कार्यक्रमात बोलताना सांगितले, "साने गुरुजी, तुमच्या शिकवणीमुळेच आज मी इथे आहे.
तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेमुळेच माझे आयुष्य बदलले. साने गुरुजींनी मीनाक्षीला आणि सर्व उपस्थितांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, माझ्या जीवनाचे खरे यश हेच आहे की माझ्या विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तम कार्य केले. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. या गोष्टीतून हे शिकायला मिळते की शिक्षण आणि प्रेरणा यांचे मोल अनमोल आहे. साने गुरुजींसारखे शिक्षक आणि मीनाक्षीसारखे विद्यार्थी एकत्र येऊन समाजात मोठा बदल घडवू शकतात. त्यांच्या सहकार्याने आणि समर्पणाने अनेकांच्या जीवनात आशा आणि आनंद निर्माण होतो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथाश्री मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.